खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा माझं नाव प्रियंका दरवडे. तर मी डेटा ॲनालिटिक्सचा कोर्स पुणेरी पॅटर्नमध्ये जॉईन केला. त्यानंतर आता खूप प्रिपरेशन नंतर माझं सई सॉफ्टवेअरमध्ये प्लेस झाले आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मी थँक्यू सो मच सारिका मॅम आणि पुणेरी पॅटर्न, त्यांनी खूप सपोर्ट केल्याबद्दल. आज पुन्हा एकदा पुणेरी पॅटर्नमध्ये प्लेसमेंट झालेला आहे. आमच्या स्टुडंट आहेत प्रियंका, आज यांचं प्लेसमेंट झालं आहे खराडे IT पार्कमधल्या छान कंपनीमध्ये. सो प्रियंका, मला विचारायला आवडेल की तुमचं बेसिकली बॅकग्राऊंड काय आहे किंवा एज्युकेशन हिस्ट्री काय आहे? तर माझं बॅकग्राऊंड आहे बॅचलर डिग्री इन कम्प्युटर सायन्स. ओके. मी MIT कॉलेजमधनं कम्प्लीट केली ती डिग्री. तर त्यानंतर मी एक कंपनी जॉईन केली शिपको IT मध्ये. ओके. तर तिथे मी बॅकग्राऊंड म्हणजे बॅक ऑफिस होतं, तर मी तिथे सॅटिस्फाय नव्हते, म्हणजे हॅपी नव्हते त्या वर्कमध्ये. तर माझी इच्छा होती की माझं बॅकग्राऊंड पण IT आहे, तर मला IT मध्येच मूव्ह करायचं आहे. पण कॉलेज संपल्यानंतर खूप गॅप पडल्यामुळे ते खूप हार्ड होतं. त्यामुळे मी स्किल्स माझ्या इम्प्रूव्ह करण्यासाठी डेटा ॲनालिटिक्स कोर्स हा इथे जॉईन केला पुणेरी पॅटर्नमध्ये. ओके. त्यानंतर मग प्लेस झाली. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. सो प्रियंका, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की थ्रू आउट एक्सपिरियन्सेस जर आपण बघितलं तर आता तुम्ही फॅमिली पण सांभाळताय, सोबत क्लासेसही केले आणि सक्सेसफुली प्लेस पण झालात. तर मग याच्यामध्ये मला हे विचारायला आवडेल की एवढं मोटिवेशन कसं येतं किंवा एवढा वेळ कसा काय मिळतो तुम्हाला? कारण माझ्याकडे अशी खूप मोठी जनता आहे की जी मला फक्त कारणं देते की आम्हाला घर सांभाळायचं, आम्हाला लहान मुलगी आहे, असं खूप सगळं चालू असतं डेली. सो तुम्ही कसा वेळ काढला क्लाससाठी? म्हणजे मी जेव्हा क्लास जॉईन केला तेव्हा मी ऑलरेडी वर्क करत पण होते कंपनीत आणि मी मॅरिड असल्यामुळे मला घरातलं पण काम करणं इम्पॉर्टंटच होतं, म्हणजे कंपल्सरीच होतं दोन्ही पण. तर मी म्हणजे सकाळचं माझे बॅचचा टाइम होता 9 to 10. तर मी आणि माझं ऑफिस टाइम होतं 11 to 8. तर मला म्हणजे क्लास संपल्यानंतर फक्त 1 तास होता मध्ये. तर मी सकाळी उठून फक्त क्लासमध्ये येऊन जॉईन केलं. मग सगळं घरातलं काम करून वगैरे क्लासमध्ये यायचे. त्यानंतर इथं 1 तास कंप्लीट करून इथं थोडी प्रॅक्टिस म्हणजे 10:30 पर्यंत. त्यानंतर मी कंपनीत जायचे. आणि मेन म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंडचा सपोर्ट पण खूप इम्पॉर्टंट असतो ह्यामागे. ग्रेट. सो मग तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कसं सपोर्ट केला? जेवढं मला आयडिया आहे की डेफिनेटली तुमचे हस्बंड पण तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात. सो काय वेनी त्यांनी सपोर्ट केलं किंवा म्हणजे कारण की हे गरजेचं आहे. बऱ्यापैकी फॅमिलीज आहेत त्यांची इच्छा असते करण्याची, पण मग असं घरचं कोण करणार असा प्रश्न येतो. सो त्या केसमध्ये कसं सपोर्ट केलं तुमच्या हस्बंडने? म्हणजे आता माझ्या हस्बंडला जास्त हार्ड नाही गेलं मला त्यांना सांगायला की का क्लास जॉईन करायचा आहे वगैरे, कारण ते ऑलरेडी IT मध्ये वर्क करतात. पण माझे सासू सासरे त्यांना माहीत नाही ह्या गोष्टी. पण मग आपण ते त्यांना समजून दिलं पाहिजे की हे शिकल्याने पुढं काय होऊ शकतं. ओके. त्यानंतर मग ते म्हणजे त्यांनाही समजतं की ऍक्च्युली काय चालू आहे. तर मग ते सपोर्ट करतात. त्यानंतर मग आपण म्हणजे फॅमिलीला एकदा सपोर्ट झालं आणि आपण आपलं डेडिकेशन फॅमिलीला दाखवून दिलं तर ते हॅपीच असतात ऑलवेज आपल्या सक्सेसमध्ये. ग्रेट. म्हणजे थोडक्यात तुम्ही एज्युकेट केलं फॅमिलीला, त्यावेळेस ते एज्युकेट झाले आणि त्यांनी सपोर्ट केलं. खूप इम्पॉर्टंट मुद्दा बोलला आज प्रियंका, कारण ही गोष्ट गरजेची. आपल्याला नेहमी काही ना काही करायचं असतं, बट आपल्याला घरच्यांना ते पटवून देता येत नाही आणि त्याच्यावरती आपल्याला ठाम राहता येत नाही. सो हा खूप चांगला आणि इम्पॉर्टंट मुद्दा आज इथं मांडलेला आहे. त्यानंतर मला हे विचारायला आवडेल की आता मल्टिपल इंटरव्ह्यू कॉल्स मिळाले, काही कॉल्समध्ये असं असतं की क्रायटेरिया वेगळा आहे समोरचा किंवा कंपनीची रिक्वायरमेंट बदलली, खूप चॅलेंजेस आले थ्रू आउट अ जर्नी. सो मग त्या केसमध्ये मोटिवेट न होता तुम्ही पुन्हा नवीन ओपनिंग्सला गेलात, कसं मोटिवेटेड ठेवलं स्वतःला? म्हणजे खूप ठिकाणी मी रिजेक्ट पण झाली आहे, असं पण नाही की डायरेक्टली सक्सेस. पण त्यातनं पण एक म्हणजे डिमोटिवेट पण होत होते. पण नंतर म्हणजे माझे हस्बंड पण मोटिवेट करायचे की नाही एका ह्याच्यात तर होऊ शकत नाही, उलट रिजेक्ट झाली त्यापासून तू शिकून घे पुढचं, म्हणजे उलट तुला चांगला चान्स भेटला तुझं अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर त्यामुळं कोणत्या पण एकाच इंटरव्ह्यूमध्ये आपण ठरवलं नाही पाहिजे की आता होऊच शकत नाही बाबा, तर उलट कन्सिस्टन्सी आपली सेम ठेवली पाहिजे. ग्रेट. आणि आपण पुन्हा गेलो आणि ते किती पण लांब असो इंटरव्ह्यू, फर्स्ट प्रायोरिटी त्याला दिलीच पाहिजे. कारण ऑपॉर्च्युनिटी एक तर येत नाही, तर ते भेटली तर किती पण लांब असो तर गेलंच पाहिजे. राईट. आणि प्रियंका ऑलमोस्ट प्रत्येक ओपनिंगला गेल्या होत्या, जातात आहेत. सो ही खूप इम्पॉर्टंट नोट करण्यासारखी गोष्ट आहे. मॅक्झिमम स्टुडंट इंटरव्ह्यूला जात नाहीत. पुणेरी पॅटर्नची प्लेसमेंट टीम आहे सोबत आणि आय थिंक प्रियंका तुम्ही एक्सपिरियन्स घेतला असेल की मॅक्झिमम मुलं ट्रॅकरमध्ये असून पण ऑन द स्पॉट जाणारे मुलांचा आकडा फार कमी आणि किंवा फार छोटा असतो. सो ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे.
दुसरं मला इम्पॉर्टंट हे विचारायचं होतं की आता बऱ्यापैकी IT जॉब जर म्हटलं आपण तर फ्रॉड पण खूप होतात, जसं तुम्हाला पण कुठून तरी झालं होतं फ्रॉडचा ट्राय, आणि आय थिंक तुम्ही तुमच्या फॅमिलीने येऊन मला सांगितलं पण होतं पर्सनली. सो काय तो किस्सा होता आणि कसं आपण, कारण की खूप हेल्प होणार आहे लोकांना असं. मला कॉल आला होता तर म्हणजे XYZ कंपनीमधून. तर त्यांनी एक म्हटले की तुम्ही आता फ्री आहेत का, एक राऊंड होईल तुमचा फर्स्ट. तर मी बोलले हो, कारण आपल्याला तर एक्सायटेडच असतो आपण. तर मी बोललो हो मी आहे फ्री. तर एक त्यांनी फर्स्ट राऊंड घेतला, त्यानंतर असेसमेंट टेस्ट घेतली. तर त्यांनी मग डायरेक्टली सेकंड डेला मला वाटलं अजून एक राऊंड असेल, पण ते काही न होतं त्यांनी डायरेक्ट सिलेक्शनचा मेल मला सेंड केला. आणि ते बोलले की तुमच्या असेसमेंट टेस्टमध्ये थोड्याशा स्किल्स कमी आहेत, बट इट्स ओके, तुम्ही एखादा कोर्स करून ते स्किल्स इम्प्रूव्ह करू शकता. तर मग मी म्हटलं ठीक आहे, त्यांनी जर सांगितलं तर. पण असं होतं की कंडिशन, ते कोर्स तो त्यांच्याच कंपनी थ्रू करायचा होता, म्हणजे आपण आपल्या साईडनी करू शकत नव्हतो. तर त्यांनी ते प्रोव्हाइड केले ते कोर्स, तुम्ही हेच करा, पहिलं फीज भरा, ते फीजची तुम्ही रिसिप्ट द्या, तर मग आम्ही तुम्हाला ऑफर लेटर देतो. आणि मी त्यासाठी म्हणजे रेडी पण झाले होते, बट म्हणजे माझ्या हजबंडला डाऊट आला की हे एवढं फास्ट प्रोसेस कसं होते, फक्त 2 दिवसात इम्पॉसिबल आहे ते. तर मग मी मॅमकडे आले आणि मॅमचं सजेशन पण घेतलं. तर मॅम पण बोललं की नाही, हे फ्रॉड आहे, ऑफर लेटर हे असं टाईप नसतं. तर त्यानंतर मग म्हणजे समजलं मला की कोणती पण प्रोसेस एवढी फास्ट नसते. राईट. म्हणजे 2च दिवसात जर तुम्हाला 7 लाखाचा ऑफर लेटर येते तर समजून घ्या ते फ्रॉड आहे. कारण ITचा कुठलाच इंटरव्ह्यू हा असा होत नाही. बेसिकली फिजिकल इंटरव्ह्यू बऱ्याच वेळा होतो, त्यानंतर 1-2 राऊंड्स असतात, ऑनलाईन असेल तर ॲप्टिट्यूड टेस्ट असते, मल्टिपल गोष्टी असतात. आणि कुठून समोरून असं नाही सांगत की तुमचं वीक आहे. ITमध्ये कॉल बॅक नाही आला, समजून घ्या आपण रिजेक्ट झालो. ओके. आणि जर असं सांगतंय की तुला याची गरज आहे, ते नक्कीच फ्रॉड आहे. कारण की ITच्या HRला तेवढाही वेळ नाहीये की जे तुम्हाला हे सांगत बसतील की तुमच्यामध्ये काय कमी आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करा. इनफॅक्ट ITचे HR सल्ला पण देत नाही, माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे. सो असाही फ्रॉड व्हायचा ट्राय झाला होता, पण स्टुडंट काही आहेत खूप सिन्सिअर आहेत, तर ते येऊन मला सांगतात आणि माझ्या टीमलाही सांगतात, तर त्यामुळे ते सेव्ह पण होतात. सो या व्यतिरिक्त मला हे विचारायला आवडेल की आता बाकी अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांचे ड्रीम्स आहेत ITमध्ये यायचे, पण ते असंच आहे की करतो विचार किंवा बघू करू, हा सण आला तो सण आला, आता एवढे गणपती बसलेत, एवढं चांगलं वातावरण आहे. सो प्रियांका, तुम्हाला नाही वाटलं का की मी गणपतीचं सेलिब्रेशन करावं आणि बघू नंतर इंटरव्ह्यूचं? नक्कीच वाटलं. आता माझी जॉईनिंग मंडेला आहे आणि तेव्हाच गौराईचं पण सण असतो. ओके. तरी पण मी बोललं की जाऊ दे, फर्स्ट प्रायोरिटी हे आयुष्यभर चालूच राहणार आहे, सण वगैरे सगळं. पण ही जी ऑपॉर्च्युनिटी असते, एकदा जॉईन केलं की नंतर सुट्ट्या भेटतात, सगळं होतं. पण फर्स्ट प्रायोरिटी ऑलवेज आपण आपल्या करिअरला तर दिलीच पाहिजे. खूप करेक्ट तुम्ही बोललात, आणि हाच माइंडसेट घेऊन गेला तर ITमध्ये काहीतरी होऊ शकतं. मित्रांनो, मला सांगायला वाईट नाही वाटणार, पण लिटरली याच कंपनीची अपॉर्च्युनिटी रिजेक्ट करणारे आमचीच एक स्टुडंट आहे, जिने फक्त गणपती साजरं करायचंय म्हणून ही ऑफर ऍक्सेप्ट केलेली नाहीये. कारण गणपती बुडवेपर्यंत तिला गावाला थांबायचंय आणि त्यानंतर तिला यायचंय, त्यामुळे ती ऍक्सेप्ट करू शकत नाही. सो दुर्दैवाने ती मुलगी जॉईन नाही करू शकत आहे. सो खूप वाईट वाटतं ही सिच्युएशन बघून. आणि अपोजिट साईडला असे काही स्टुडंट आहेत की जगाला सगळ्या मोटिवेशन बनून राहतात आणि त्यांना त्याची व्हॅल्यू आहे. सो खूपच छान वाटते आज मला, खूप परफेक्टली हे झालं. आता आपण येऊयात प्रिपरेशनवरती. आता थ्रू आउट अ इंटरव्ह्यू प्रोसेस किंवा थ्रू आउट अ ट्रेनिंग अशा काय गोष्टी आहेत प्रियांका ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की नाही बाबा ही यायलाच पाहिजे जर IT जॉब पाहिजे? आता जसं की आपल्याला आता ह्या कंपनीमध्ये इनिशियल आपल्याला 15,000 मिळते आणि नंतर 1.8 to 2.4 पर्यंत आपण जाणार आहे आफ्टर प्रोबेशन. तर मग आता एवढं अट्रॅक्टिव्ह पॅकेज ॲज अ IT सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मिळवण्यासाठी काय गोष्टी यायला पाहिजेत? म्हणजे आपल्याकडं फर्स्ट म्हणजे टेक्निकल स्किल्स तर असायलाच पाहिजेत. बरोबर. एक वेळेस तुम्ही थेरॉटिकल थोडं कमी असेल तरी ठीक आहे, पण टेक्निकली तुम्ही त्यांना इम्प्रेस करू शकता. बरोबर. तर टेक्निकल स्किल्स करण्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे, आणि प्रॅक्टिस ही फक्त गॅप पडून नाही तर रोज रोज गेलीच पाहिजेत. तुम्ही क्वेश्चन्स टाकले पाहिजेत. ChatGPT आता तर इंटरव्ह्यूसाठी कसे टेक्निकल क्वेश्चन्स असतात तर ते सगळं देतं ChatGPT. तर ते तुम्ही आणि त्याचे आन्सर्स पण मागू शकता. जर तुम्ही फर्स्टली आन्सर्स घेण्यापेक्षा आधी आपण ट्राय केलं पाहिजे की येते का आपल्याला, स्वतःहून आन्सर बघितले पाहिजे, त्यानंतर मग आपण आन्सर्स बघितले पाहिजेत. करेक्ट. प्रॅक्टिस तर केली पाहिजे, त्याशिवाय तर टेक्निकल स्किल्स नाही इम्प्रूव्ह होऊ शकत. करेक्ट. आणि इंग्लिशबद्दल तुम्ही काय सांगाल? किती इंटरव्ह्यूज आतापर्यंत झाले की ज्याच्यामध्ये फक्त इंग्लिश यूज केलं? इंग्लिश तर ऑलमोस्ट मला वाटतं सगळे इंटरव्ह्यूमध्ये झालंय. उलटं म्हणजे इंटरव्ह्यू घेणारे हिंदीतून स्टार्ट म्हणजे मध्ये मध्ये हिंदीतून बोलले, तरी पण मी माझी इंग्लिश
तशीच ठेवली. मेंटेन केली. हो, Good. मी नाही हिंदीत आन्सर दिलं त्यांना. गुड, व्हेरी नाईस. म्हणजे असंही पुल राऊंड करायचा प्रयत्न केला जातो, बट आपली कन्सिस्टन्सी जी आहे, फ्लुएन्सी जी आहे, ती आपल्याला मेंटेन करायची. त्या व्यतिरिक्त जर आपण असा विचार केला की ॲज अ फ्रेशर जर आपण बघितलं डेटा अनालिस्ट जॉबकडं, तर खरंच इझी आहे का डेटा अनालिस्टमध्ये जॉब मिळवणं? तसं इझी पण म्हणता येईल आणि हार्ड पण म्हणता येईल. कारण इझी असं आहे की जर आपण आपली प्रॅक्टिस आणि प्रत्येक जिथं पण ऑपॉर्च्युनिटी भेटते इंटरव्ह्यूसाठी तिथं गेलं, ह्या 2-3 गोष्टी केल्या आणि मॅमच्या टचमध्ये राहिलं Right. तर इझीच जाणार. पण जर आपण प्रॅक्टिस कमी ठेवली आहे, कधीतरी करतोय, परत मॅमच्या टचमध्ये कधीतरी येतोय, जेव्हा आठवण येते की हा यार जॉबच नाही आहे आपल्याकडे, राईट. असं जर कधीतरी केलं तर हे हार्डच आहे. अच्छा. त्यामुळे तुम्हाला टचमध्ये राहायचं आहे. स्पेसिफिकली प्रियांका, आपले ज्या स्टुडंट आहेत त्यांनी ऑनलाईनमध्ये क्लास केला, बट मला नक्की रिमाइंड करून द्यायला आवडेल की तुम्ही आला होतात ऑफिसमध्ये, हो. भेट घेतली होती, ॲटलिस्ट तोंड ओळख ठेवली होती. हे गरजेचं आहे, कारण त्याशिवाय वी नेवर अंडरस्टँड दॅट. बरं, आता मला हे सांगा की आपल्या ज्या पुणेरी पॅटर्नचा जो काही पॅटर्न आहे, ज्याच्यामध्ये टेक्निकल ट्रेनिंग आहे, माझे सेशन्स पण असतात आणि त्यानंतर मॉक इंटरव्ह्यूज पण असतात, जसं ज्याला आपण असेसमेंट म्हणतो. किती हेल्प झाली असेसमेंटमुळे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी? फर्स्ट म्हणजे असेसमेंट टेस्टमध्ये असं झालं की ते टेस्ट झाल्यावर आपल्याला समजतं आपण किती लेवलपर्यंत आलोय. म्हणजे Okay. फक्त समजतंय प्रत्येक लेक्चरमध्ये हो हो बोलतोय आपण ट्रेनरला की समजले. पण जेव्हा ऍक्च्युअली इंटरव्ह्यू घेतात तेव्हा आपल्याला जेव्हा एक्सप्लेन करता येत नाही तेव्हा समजते की हो फक्त थेरॉटिकल माहिती पण मला एक्सप्लेन नाही करू शकत आहे मी. तर मग त्यासाठी प्रॅक्टिस, त्यामुळं कळतं की आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. आणि जे PD सेशन वगैरे होतात त्यामुळं आपलं इंग्लिश पण इम्प्रूव्ह होतं, कॉन्फिडन्स एक वाढतो आणि समजतं की कोणत्या वेनी बोललं पाहिजे, पॉझिटिव्हली कधी आन्सर दिलं पाहिजे. करेक्ट. हे एक हेल्प झालं PD सेशनमुळे. आणि इंटरव्ह्यू कॉलमुळे पण समजतं की कितीपर्यंत आपले स्किल्स इम्प्रूव्ह करायला पाहिजे. करेक्ट. इंटरव्ह्यू कॉल मिळाल्यानंतर इंटरव्ह्यू दिल्यावर कळतं. जर आपण इंटरव्ह्यूच नाही दिला तर आपल्याला कळणारच नाही. मॅक्झिमम मुलांना असं वाटतं की हा जॉब IT आहे, हा नॉन IT आहे. मी तुम्हाला ओपन अपली बोलू का, कुठलाच जॉब IT नॉन IT असा नाही आहे. हे आपलं स्किल आहे की आपल्याला त्याच्यामध्ये किती पुढच्या लेवलला जायचंय. तुम्ही फक्त कंपनी आयडेंटिफाय करायला शिका की जर एखादी कंपनी प्रॉपर आहे, म्हणजे सॉफ्टवेअर कंपनी आहे, एकदा एंट्री केली की मग जेव्हा आपण त्यांच्यासोबत बॉन्डिंग बनवू, 1 वर्ष 1.5 वर्ष तिथं काम करू, तर आपण त्यांना दाखवून देऊ की आम्ही करू शकतो, IT मध्ये पण राईट होऊ शकतो. कारण इंटरनल स्विचिंगचे ऑप्शन प्रत्येक कंपनीत असतात. सो त्यासाठी तुम्ही तिथे इन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही इंटरनल स्विचिंग केली पाहिजे. ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. पुणेरी पॅटर्नमध्ये मल्टिपल डिपार्टमेंट्स किंवा टीम्स आहेत. जसं तुमचं काउन्सिलिंग कुणीतरी केलं असेल, मग तुम्हाला बॅच कुणीतरी असाइन केली जी सपोर्ट टीम होती, नंतर टेक्निकल ट्रेनर होते, मग मी मध्येच PD सेशन घेऊन आले. सो असं आमचं एक ओव्हरऑल टीम स्ट्रक्चर आहे. त्यानंतर HR आहे, प्लेसमेंट आहे, असे भरपूर लोक काम करतात. सगळ्यात बेस्ट तुम्हाला कुठलं डिपार्टमेंट वाटलं? तसं तर मी सगळे नाही सांगू शकत, पण सगळेच खरंच छान हेल्प करतात. म्हणजे मी तर सांगते की मी जेव्हा पण कॉल करायची की मला एक काही डाऊट असेल तर मी येऊ शकते का मॅम, आहेत काय अवेलेबल आता, तर ते ऑलवेज हो बोलायचे की तुम्ही येऊ शकता. किंवा जरी मी येऊ शकत नसेल तरी कॉलवर ते आन्सर द्यायचे, सॅटिस्फाय व्हायचे. आणि फर्स्ट टाइम जेव्हा मी आलते क्लास जॉईन करण्यासाठी तेव्हा पण त्यांनी खूप छान स्ट्रक्चर सांगितलं होतं एक्सप्लेन करून की काय काय तुमचं ह्यात कव्हर होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल कशा दिले जाणार, त्याआधी तुमची टेस्ट असणार, त्यानंतर सर्टिफिकेट भेटणार, हे एक्सप्लेन केलं. ओके, म्हणजे ॲज पर कमिटमेंट मिळालं का? हो, सगळं. बऱ्याच ठिकाणी असं होतं की कमिटमेंट्स खूप मिळतात पण रिअलमध्ये काय होतं माहित नाही. बट येस, इथे आपल्याला कळतंय की कमिटमेंट प्रमाणे मिळालंय, हा बेस्ट पार्ट आहे. राईट. आणि जाता जाता बाकी जे काही मुलं आहेत की जे अजूनही इंटरव्ह्यूचा प्रिपरेशन करतात, ट्राय करतात, अजूनही त्यांचं प्लेसमेंट नाही झालेलं, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचा काय संदेश असेल आज? माझ्याकडून तरी असं मी सांगेल की जर आपण म्हणजे 3 गोष्टी जरी ह्यावर फोकस केलं. फर्स्ट म्हणजे आपलं प्रिपेरेशन, किती आपण प्रिपेरेशन कंटिन्यू करत राहा. जरी तुम्हाला वाटते की थोड्या दिवसासाठी कॉल येत नाहीये तर तुम्ही असं समजू नका की आता येऊ शकत नाही कॉल, तर ते होप न ठेवता की आपलं प्रिपरेशन चालू ठेवा. परत सेकंड म्हणजे मॅमच्या टचमध्ये ऑलवेज राहा. त्या जेव्हा पण आपल्याला पाठवतात डिटेल्स की या कंपनीमध्ये आहे तर रिझ्युमे अपडेट करून पाठवणे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी असतेच. आणि ते ऑलवेज सांगतात पण की रिझ्युमे अपडेट करून पाठवत जा, तर ते आपण क्विकली त्याच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे. आणि लास्ट म्हणजे तर मी परत एकदा सांगते की कुठं पण इंटरव्ह्यू असू द्या तिथे जा तुम्ही. जरी तुम्हाला जॉईन म्हणजे लांब असेल पण तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी तरी जा, त्याच्यावरनं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल की कसा इंटरव्ह्यू असतो. राईट राईट राईट.
अगदी खूप छान आणि साध्या भाषेत संदेश दिला सगळ्यांना. आणि मला नक्की खात्री आहे की हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्टुडंटपर्यंत जाणार आहे ज्याला IT मध्ये यायचं आहे. स्पेसिफिकली डेटा अनालिस्ट, जसं प्रियंकाने सांगितलं की इझी किंवा सोपं असं काहीच नाही आहे. हे घेणाऱ्याच्या माइंडसेटवरती, जर तुम्ही त्या माइंडसेटने घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर अशा वेळेने आजचं एक सक्सेस स्टोरी आपली आज इथे बनलेली आहे. सो ऑलमोस्ट डन आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या करिअरला. मी पण थँक्यू म्हणेल पुणेरी पॅटर्नला.